मैत्रिणींनो, ही क्लिप आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशीची. आपल्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा. तर ह्या आमच्या गुरूंच्या पादुका आहे आणि मी अशी छोटीशी पूजा मांडून घेतलेली आहे. सकाळी सकाळी पूजा आटोपली, नंतर आम्ही रामकृष्ण मठ धंतोली इथे गेलो. इथे गुरुपौर्णिमेचा उत्सव असतो या दिवशी. तर ही ठाकूरांची आरती आहे. मी थोडंसंच घेतलेलं आहे शूट इथे. आणि हे बघा, आमच्या सोफ्याचं काम अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलं आहे. अगदी रेडी झालेलाच आहे सोफा. एक मोठा सोफा तयार झाला आहे आणि बाकीचे तयार होत आहे. तर बघा, फायनल लुक मी दाखवत आहे तुम्हाला सोफ्याचं. 3 असे कॉपी केलेले आहे आणि एक मोठा असं सेठीसारखं केलेलं आहे. आणि बघा, एकूण फायनल लुक बघा, सुंदर असं डिझाईन दिसत आहे. करताना वाटलं नव्हतं की इतका सुंदर होईल म्हणून. आता यावरती आम्ही कवरसुद्धा टाकणार आहोत, कुशन ठेवणार आहोत. ते सुद्धा मी पुढे आपल्याला दाखविणार आहे. तर बघा, एकूण मस्त असा खूप सुंदर असं झालेलं आहे आमचा सोफा. आणि आता आम्ही सोफ्याचे हे कवर आणलेले आहे, ते सुद्धा टाकल्यावरती एकदम मस्त लुक आलेला आहे. बघा, तुम्ही बघू शकता, मस्त झालेला आहे सोफा. एकूण 20 दिवस लागले या सोफ्याला. 20 दिवस असा पसारा होता घरामध्ये. आणि यावरती आता कुशन ठेवल्यावरती पण तुम्ही बघा, मस्त लुक आलेला आहे. खूप सारे कुशन्स तयार करून घेतले आम्ही, विकत नव्हते आणले. सोफा ज्यांनी बनवला त्यांनीच आम्हाला हे तयार करून दिलेले होते. आणि त्यावरती असं प्रिंटेड आम्ही कवर लावलेलं आहे त्याला, कुशन कवर. तर ते टाकल्यावर सुद्धा अजूनच मस्त वाटत होता. आणि मागे मी तुम्हाला दाखविले होतं गेट, तर त्या गेटला आम्ही अशी शीट लावून घेतलेली आहे. खूप सुंदर अशी शीट आहे. आणि बघा, असं छान लॉकसुद्धा लावलेलं आहे. खालीसुद्धा एक लॉक आहे. आणि हे आहे बाहेरचं लुक. बाहेरून असं दिसतं आमचं गेट. तर असं आतमध्ये उघडलं आणि बघा, हे लॉक असं उघडायचं आहे. हे लॉक आतून बाहेरून दोन्हीकडनं उघडता येतं, म्हणून आम्ही अशा टाईपचं लॉक लावलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही, किती सुंदर असं गेट तयार झालेलं आहे. आणि मी आता आपल्याला दाखविणार आहे की बाळंतीण बाईसाठी लेंडी पिपरी आणि गाठी पिपरीचं चाटण कसं तयार करायचं. तर हे चाटण खूप आवश्यक असतं, कारण तिला खोकला वगैरे नको व्हायला त्यासाठी. आणि हे रोज सहजमध्ये सकाळी द्यायचं असतं बाळंतिणीला. तर ही ड्राय रोस्ट केला आम्ही आणि याचं छान पावडर तयार करून घेतलं. आणि त्यानंतर बाळंतिणीची सुपारी कशी तयार करायची ते मी आपल्याला दाखवित आहे. तर यामध्ये लागणारं साहित्य आहे लवंग, विलायची, जावित्री आहे, सोप आहे, ओवा आहे. त्याच्यानंतर ही अशी चिकन सुपारी आहे, ज्येष्ठमध पावडर आहे, जायफळ आहे, थंडाई आहे. हे सगळं एकत्र करून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. आणि पानामध्ये तुम्ही रोज 1 चम्मच टाकून हे बाळंतिणीला द्यायचं आहे. तर हे असं जर आपण बारीक करून ठेवलं तर आयत्या वेळी धावपळ होत नाही. तर त्यामुळं मी हे सगळी तयारी करून घेतली होती. हे बघा, थंडाई अशी असते, तरी एवढी नाही टाकायची, थोडी प्रमाणामध्येच टाकायची असते, जास्ती टाकायची नसते. बघा, एवढ्या याला आम्ही फक्त थोडी टाकली. ही माझी जाऊ आहे, आम्ही दोघी मिळून हे सगळं करीत आहोत. सुपारी आधी कुटून घेतली खाली खलबत्त्यामध्ये आणि त्यानंतरच मिक्सरला असं बारीक पावडर तयार करून घेतलेलं होतं. तर बघा, असं छान एका डब्यामध्ये भरून ठेवलं. आणि हे आहे अगारेचो हँड ब्लेंडर. तर मी आता घरचं तूप काढण्यासाठी हे ऑर्डर केलेलं होतं. खूप छान असं हे आहे, प्रोडक्ट आहे. हे अगारोचं आहे आणि हे मला 1700 रुपयाला पडलेलं आहे. याची बॉडी पूर्ण स्टील बॉडी आहे, प्लास्टिक नाही आहे याच्यामध्ये, त्यामुळंच मी हे घेतलं. आणि आता मी आपल्याला उघडून दाखवित आहे की कसं आहे ते. तर हे मल्टीपर्पज आहे. तुम्ही याच्यामध्ये लोणीसुद्धा काढू शकता, ताक घुसळू शकता, लस्सी बनवू शकता. तर हे असं वेगळ्या वेगळ्या कामासाठी उपयोगी पडतं, त्याच्यामुळं मी हे बोलवलेलं आहे. आणि आता घरी डिलिव्हरी झाली आहे, तर घरचंच तूप पाहिजे होतं, त्यामुळं आम्ही हे बोलवलेलं आहे. तर खूप असं छान वाटलं मला, म्हणून मी आपल्यासोबत शेअर करीत आहे. हा कुठलाही प्रमोशन व्हिडिओ नाही आहे. तर बघू शकता, मी हे ॲमेझॉनवरून बोलवलेलं आहे. तर याची लिंक मी आपल्याला देऊन देईल, तर तुम्ही सुद्धा बोलवू शकता. हे असं 2 पार्टमध्ये येतं हे. तर याला छान असं जॉईन करावं लागतं,
कारण धुतांनी वगैरे मग ते खालचा भाग काढला की छान असं धुतासुद्धा येतं. साफ करायला पण इझी आहे. हा खालचा भाग आहे. तर बघा याचे छान पाते आहे. खूप छान आहे हे, तुम्ही अवश्य ट्राय करा हे. त्यामुळेच मी आपल्याला दाखवित आहे. मी आधी ट्राय करून बघितलं, त्यानंतरच मी व्हिडिओमध्ये सांगत आहे की खूप चांगलं प्रोडक्ट आहे. आणि हा वरचा भाग आहे. आता मी आपल्याला हे दोन्ही पार्ट एकत्र करून दाखवित आहे. बघा हे असं छान असं फिरवलं की बस कट असा आवाज येतो आणि ते जॉईन होऊन जातं. आणि धुवायच्या वेळेससुद्धा तुम्ही ह्याचं काढून नळाखाली धुवू शकता. आणि हे 600 वॅटचं आहे. तर आता मी तुम्हाला याच्यात लोणी काढून दाखवित आहे. बघा या अशा 2 बटन्स आहे. या दाबल्या की असं छान असं फिरतं हे. साय मी फ्रीझरला लावते आणि त्यानंतर त्याचं लोणी काढून घेते. तर लोणी काढताना यामध्ये थोडं थंड पाणी टाकते आणि बर्फाचे तुकडे टाकते. तर बघा असं एकदम मस्त छान असं लोणी तयार झालेलं आहे. लोण्याचा गोळाच तयार होऊन आलेला आहे. बघू शकता तुम्ही, खूप असं लोणी निघालेलं आहे. बघू शकता अवघ्या 10 मिनिटात छान लोणी तयार झालेलं आहे. आणि त्यानंतर मी परत एक प्रॉडक्ट आपल्याला दाखविणार आहे. ते अगारोचंच आहे. मिनी इलेक्ट्रिक चॉपर आहे हे. हे आहे 250 mlचं. यामध्ये तुम्ही कांदा, टोमॅटो, गाजर, काकडी अगदी बारीक अशा फाईन म्हणजे मस्त अशा एकसारख्या कापल्या जातात. तुम्हाला लवकर जर कापायच्या असेल, घाई असेल तर तुम्ही याचा वापर अगदी करू शकता. खूप चांगला आहे. मी तुम्हाला हे यूज करूनही दाखवीन. पण या व्हिडिओमध्ये नाही, पुढल्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला यूज करून दाखवीन. तर हे सुद्धा प्रॉडक्ट तुम्ही विकत घेऊ शकता. खूप चांगलं आहे हे. तुम्हाला यापेक्षा मोठं पाहिजे असेल तर मोठंसुद्धा अवेलेबल आहे. मी हे छोटंवालं घेतलेलं आहे कारण रोजच्या वापरासाठी हे खूप चांगले आहे. आणि त्यानंतर आम्ही गेलो डीमार्टमध्ये किराणा आणायला. तर आमच्या घराजवळच आहे, थोडं 2 किलोमीटर अंतरावरती. तर इथे पोचलेलो आहे मी. नकुल आणि मीच आलेली होती किराणा आणायला. तर खूप ऑफर पण असतात डीमार्टमध्ये आणि चांगला किराणा मिळतो. त्यामुळं आम्ही इथेच येतो किराणा घ्यायला. झाला आता आमचा किराणा घेऊन, भरपूर वेळ लागला आम्हाला इथे. तर मग मैत्रिणींनो, हा छोटासा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा.